शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात। दिवसेंदिवस राज्यातील अवकाळी पावसाचा जोर वाढताना दिसत आहे आणि अशातच आता हवामान खात्याने राज्यातील पावसांच्या तारखात वाढ झाल्याचे सांगितले आहे। राज्यात 15 ते 19 मे दरम्यान पुन्हा एकदा मोठा जोरदार अवकाळी पाऊस होईल असा हवामान खात्याचा इशारा आहे। तर मित्रांनो, उद्या आहे 13 मे 2024 सोमवार। उद्याच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागांना मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह मोठ्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झोडपणार आहे। तर जाणून घेऊया उद्या दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील कोणत्या भागांमध्ये अवकाळी पाऊस होईल याविषयी। पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। संपूर्ण विदर्भात अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर या सर्वत्र परिसरांमध्ये मोठा मुसळधार पाऊस आपल्याला उद्यापासून पुढील 2 दिवस झालेला पाहायला मिळेल। तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे। यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसराला ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटासह उद्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे। विशेष करून कोकण पट्ट्यात देखील उद्या पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या सर्वत्र परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला उद्या सुरू झालेला पाहायला मिळेल। मराठवाड्यात पाहायचे झाले तर नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या परिसरामध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री पावसाचा जोर काहीसा वाढलेला पाहायला मिळू शकतो। उत्तर महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस असेल। यामध्ये नाशिक, मालेगाव तसेच नंदुरबारचा काही भाग, तर काही परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे। यामध्ये जळगावच्या भागाचा समावेश असेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।